त्यांच्याकडे काही त्यांचे लोक यायचे, त्यांचे मालक म्हणा किंवा त्यांचे असे लोक, आणि त्याच्यातले दोघे जण आले आणि तो माणूस पूर्ण दारू केलेला होता, मला हीच पाहिजे. आणि त्या सगळ्या त्यांना सांगून थकल्या की अहो ती कॉलेजमधली मुलगी आहे, माझ्याकडे शिकायला आले, मला काय चालतंय की म्हणलं. आणि मला घाम फुटला. आणि नेमकं त्या दिवशी नेहमी माझे दोन्ही ते मित्र माझ्या बरोबर असायचे, त्या दिवशी ते मला सोडून बाकीची सेटची वगैरे तयारी करायला म्हणून निघून गेले होते. आणि मग ह्या बायकांनी जीवाचं रान करून तो एक पत्रा उचकटून त्यांनी मला तिथून बाहेर काढली आणि मी 9 वाजता नेसून पुण्याच्या रस्त्यावर. ही सेन्सॉरशिप घरामध्ये नव्हती की 4थीतल्या मुलींनी हे वाचायचं की नाही, 7वीतल्या मुलींनी हे वाचू नये आता, असं काही नव्हतं. म्हणजे मी 8वी मध्ये मी सखाराम बाइंडर वाचलं होतं. मला वाटतं करिअर म्हणावं इतकं काही मी घडवलंय असं वाटत नाही मला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत कशी पोचले त्याचं छोटंसं हे असं आहे की मी मराठवाड्यासारख्या भागामध्ये माझं सगळं बालपण गेलं. आणि मराठवाड्यामध्ये असं होतं की मी जवळजवळ 13 वर्षाची होईपर्यंत तिकडे दूरदर्शन नव्हतंच. पहिलं वर्ष जे दूरदर्शन सुरू झालं ते पूर्ण आम्हाला सगळे केंद्राचे कार्यक्रम दिसायचे, म्हणजे सगळे दिल्लीचे कार्यक्रम आम्हाला दिसायचे, ज्याच्याशी फार काही नाळ जोडली जाण्याचा संबंध नव्हता, कारण ते कल्चर सगळं वेगळं होतं. पण तरी काही कार्यक्रम दर्जेदार असायचे. पण इथे कसं मुंबई पुण्याला नातेवाईकांकडे आलं की आमची माती आमची माणसं पण बघावंसं वाटायचं, कामगार विश्व पण बघावंसं वाटायचं, आणि कुठलं का ते ज्ञानदीप पण बघावंसं वाटायचं. तसं काही वाटायचं नाही त्या सगळ्या ह्याचं. पण तरी सुद्धा मनोरंजनाचं साधन किंवा करमणूक म्हणून पुस्तकं वाचणं आणि आपली आपली लायब्ररी तयार करणं आणि जी मुलं बाकीची वाचतायत त्यांच्याशी देवाणघेवाण करणं, आणि त्याच्यामुळे दुसरं महत्त्वाचं एक मनोरंजनाचं ठिकाण म्हणजे रेडिओ. त्याच्यामुळे आकाशवाणीशी फार जवळचं नातं होतं. आणि त्यावेळेला मला आठवतंय की सांगलीच होती की नाही तेव्हा आकाशवाणी मला आठवत नाही, पण पुणे आणि औरंगाबाद ही आकाशवाणीची केंद्र फार सकस कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम द्यायची. आणि केशर मेश्राम नावाच्या एक तिकडे संचालिका होत्या, अत्यंत गोड आवाजाच्या बाई, आणि फार सुंदर कार्यक्रम त्या सादर करायच्या तिकडे. आणि त्यांनी मग त्या बालसभेमध्ये त्यांनी असं ठरवलं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांचा वावर त्या भूमीत खूप झालेला होता, आणि निजामाच्या राजवटीच्या काळामध्ये औरंगाबादमध्ये जे महाविद्यालयीन शिक्षण होतं ते नव्हतंच. सगळ्या ज्या महाविद्यालयीन परीक्षा असायच्या त्या सगळ्यांना जाऊन हैदराबादला द्याव्या लागायच्या, आणि बहुतांशी त्या उर्दू मीडियममध्ये असायच्या. त्याच्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये सुरू केलं. आणि त्याच्यामुळे एकूणच म्हणजे तिथला पाली विभाग, मराठी विभाग, साहित्य विभाग हे सगळ्याची खूप चांगली एका पद्धतीची एक काय म्हणू असा विकास तेव्हा घडत होता. तर मग केशर मेश्रामांनी असं ठरवलं की जातक कथा ज्या आहेत त्या कथांवरती आधारित असे बालसभेमध्ये काही कार्यक्रम करावे. कारण जितकी इसापनीती आपल्याला माहिती असते आणि बाकीच्या पंचतंत्रातल्या गोष्टी माहिती असतात तितक्या जातक कथा तेव्हा तरी माहिती नव्हत्या. आणि त्याच्यामुळे मग पालीच्या एक मोठ्या प्राध्यापिका होत्या, सुशीला मूल म्हणून, त्या आता नाही दुर्दैवाने कोविडमध्ये त्या गेल्या. त्या माझ्या आईच्या कुलीत, माझी आई मानसशास्त्र विभागाची विभाग प्रमुख होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये. तर त्या तिच्या सहप्राध्यापिका होत्या, आणि त्यांनी बऱ्याच त्या कथांची अडॅप्टेशन्स नाटकामध्ये केली होती. आणि मग असं असायचं की 4-2च जी काही चुणचुणीत किंवा आगाऊ पोरं असायची आसपास, त्याच्यातली मी एक असल्यामुळे मग एका नाटकात स्त्री भूमिका जितक्या असतील तितक्या सगळ्या चिन्मयी वाचेल, आणि पुरुष भूमिका ज्या असतील त्यांच्यासाठी 3-4 मुलं असायची. असं करून मग ती नाटकं करायला सुरुवात केली पहिल्यांदा. म्हणजे मला तेव्हा जोडाक्षरं अजून वाचताही येत नव्हती, त्यावेळेला मी आकाशवाणीवरती काम करायला सुरुवात केली होती. तर मग केशर मेश्राम मला ते डायलॉग्स वाचून दाखवायचे आणि मी ते लक्षात ठेवून मी ते वाचायचे. आणि मग ते सगळं फार अद्भुत वाटायचं की टाचणी कशी काढायची, तो कागद कसा हलकेच जमिनीवरती सोडायचा, त्याचा आवाज येता कामा नये. कारण मग हे त्याच्यातलं तंत्र पण होतं, त्याच्यातली मजा पण होती, आणि ते जरासं एक आव्हान पण वाटायचं, आणि आपण हे करू शकतो याची मजा वाटायची. त्या आकाशवाणीतलं ते मोठं घड्याळ, मग मिळणारी चॉकलेट्स, ह्याचं एवढं आकर्षण होतं की मी रमले त्याच्यामध्ये.
आणि मग ते असं असायचं की भिकारीणही करायचे, तरुण मुलगीही करायचे, राजकन्या पण करायचे. मग आवाजात काहीतरी बदल करूया का, हे करूया का, असं करत करत त्या इतकं त्या मुलांच्या कलानी घ्यायच्या केशर मेश्राम की तिकडेच ती मला थोडीशी गंमत यायला लागली. आणि घरात वाचनाचं वातावरण खूप होतं. वडील माझे भारतीय प्रशासकीय सेवेत जरी असले तरी सुद्धा साहित्यिक होते आणि ज्ञानेश्वरीवरती प्रचंड अभ्यास होता. त्यांचं स्वतःचं पाली, उर्दू, संस्कृत या भाषांवरती प्रभुत्व होतं. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी कुठलं तरी पुस्तक वाचतच असायचं. माझे आजोबा त्या काळचे BA BT झालेले होते आणि टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले होते. त्यांना तर कुठलाच जगातला विषय वर्ज्य नव्हता. त्याच्यामुळे भूगोल असेल, खगोलशास्त्र असेल, साहित्य असेल, सगळंच्या सगळं आमच्याकडे वाचलं जायचं. आणि दुपारी माझी आजी जी 4थी पर्यंत शिकलेली होती तिच्यासाठी तिच्या आवडीची पुस्तकं आमच्याकडे आईच्या लायब्ररीतून पण यायची. कारण तिला रोज अक्षरशः म्हणजे खायला पुस्तक लागायचं तिला एक की दुपारच्या वेळेला पुस्तक लागायचंच तिला. आणि आम्ही वाचून दाखवायचो तिला. तिचं जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं किंवा काय तेव्हा आम्ही बहिणी वाचून दाखवायचो. त्याच्यामुळे कुठेतरी तो वाचिक अभिनय आणि त्याच्यातलं नाट्य जे आपण वाचतोय त्याच्यातलं म्हणजे अग्रलेख पण असा वाचायचा की जणू काही ते काहीतरी आपल्याला तयार करायला एक पीसच दिलेला आहे कोणीतरी असं. त्यातले शब्द कळायचे नाहीत हं. म्हणजे मोठे आणि अनंतराव भालेरावांचे अग्रलेख असायचे तेव्हा असे मराठवाड्यातले. तर खूपसं काही कळायचं पण नाही तरी ते वाचलं जायचं आमच्याकडून. आणि ही सेन्सॉरशिप घरामध्ये नव्हती की 4थीतल्या मुलींनी हे वाचायचं की नाही, 7वीतल्या मुलींनी हे वाचू नये आत्ता, असं काही नव्हतं. म्हणजे मी 8वीमध्ये मी सखाराम बाइंडर वाचलं होतं आणि त्याच्यामधलं नवरा पावणे 8 वगैरे हे जे काही सगळे आहे ते तेव्हा कळण्याचा काही संबंधच नव्हता. त्या सगळ्या संज्ञा म्हणा किंवा ते जे काही शारीर जी काही वर्णनं होती ती कळण्यासारखी नव्हती. पण कुणीही माझ्या हातातून ते पुस्तक हिसकावून घेतलं नाही की तू आत्ता हे वाचू नकोस. आईचं तर माझ्या साधं सरळ मत असं होतं की जे कळणार नाही ते ती सोडून देईल, ते तिच्या मनात राहील आणि नंतर तिला त्याचे संदर्भ लागतील. पण ते नजरे घालून गेलेलं असलं तर काही हरकत नाही, वाचू देत तिला असं. त्याच्यामुळे म्हणजे तो निर्बंध नसल्यामुळे कदाचित असं असेल की खूप वाचलं गेलं. आणि एका दृष्टीने ते बरंच झालं की मराठवाड्याला मागासलेलं म्हणतात सगळेजण, पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे भाषा इतकी चांगली झाली की जरी मराठवाड्याला मागासलेले असं म्हणत असतील तरी सुद्धा मला असं वाटतं की आमच्याकडचा किराणा दुकानदार सुद्धा असं म्हणतो, ताई तांदूळ बघा काय परिमळ सुटलाय. तो असं नाही म्हणत की याचा वास घेऊन बघा किंवा सुगंध बघा, तो परिमळ म्हणतो. सो जितके कुठले संत आहेत त्यांच्यातले बहुतांश संत हे ज्या मराठवाड्यात जन्मलेले आहेत त्या मराठवाड्यात जर लोक मागासलेले म्हणत असतील तर ते त्यांचं मागासलेलं. तर त्याच्यामुळे अशी भाषा ऐकत होतो, भारूड ऐकत होतो. दुसरीकडे गंगाजमनी अशा पद्धतीची आमच्याकडची सगळीच जीवनशैली होती. कारण ईदीला पण दिवाळीचे पदार्थ केले जायचे आणि गणपती आणि रमजान बरेचदा एकत्र आल्यामुळे घरात जर सकाळी मोदक असतील गणपती बसल्यानंतर तर संध्याकाळी शिरखुर्मा असायचं. तर हे सगळं खूप एकत्र होतं वातावरण तिकडे. भाषा पण तशीच, म्हणजे आम्ही पटकन परेशान, वापस, दस्ती, सब्जी तरकारीला काय आज, हे सगळे जे शब्द आहेत ते सगळे असं कळायचंच नाही की हे मराठी नाहीये असं वाटायचंच नाही आम्हाला कधी. आणि त्याच्यामुळे भाषेवरून न करतो ह्याच्यावरून माणसाची प्रतवारी ठरवायची किंवा दर्जा ठेवायचा ठरवायचा हा संस्कारच मुळीच आमच्यावर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते औरंगाबाद मधलं वातावरण इतकं सगळं वेगळं होतं, तिथे घडलो आणि मग एकदम पुण्याला शिकायला गेले. त्याच्यामुळे मग तर मी फारच विद्वान झाले. तर त्याच्यामुळे वडिलांची सतत फिरतीची नोकरी होती. दर 2.5-3 वर्षांनी ठिकाण बदललं जायचं. मी बराच काळ आई बरोबर राहिले कारण आई मानसशास्त्राची विभाग प्रमुख होती आणि तिची सरकारी नोकरी नसल्यामुळे तिला औरंगाबादेतच राहणं गरजेचं होतं. वडिलांचं अधूनमधून पोस्टिंग औरंगाबादमध्ये झालं, पण ते जरा पेरिफेरीवरती असायचं, म्हणजे जालना, लातूर अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि नंतर मग आईला असं वाटलं की कॉलेजचं तरी शिक्षण या दोन्ही मुलींचं निर्विघ्नपणे एका ठिकाणी व्हावं. आणि म्हणून मग पहिल्यांदा माझी बहीण पुण्याला शिकायला गेली, मग मी शिकायला गेले. मग मी SP कॉलेजमध्ये काही दिवस होते आणि SP मध्येच असं झालं की
परत तेच की करमणुकीचं साधन म्हणून कविता आणि गाणी आणि पुस्तकं हे असं असल्यामुळे तिकडे सगळ्यालाच चालण असतं. तिकडे सगळ्याचीच परीक्षा बघतात पुण्यामध्ये. परीक्षा घेतल्याशिवाय काहीच तुम्हाला त्यांना लेबल करायचं असतं तुम्हाला, त्याच्यामुळे ते लेबल करायच्या तिथे परीक्षा बघतात आणि त्यांना सगळंच येत असतं. त्याच्यामुळे मग ते तिथे असं ठरवलं होतं त्यांनी की वाङ्मय मंडळात किंवा कला मंडळात प्रवेश द्यायचा. तर आपल्याला काय वाटेल ना की ज्यांना नाटक आवडतं त्यांनी कला मंडळात जावं, ज्यांना साहित्य आवडतं त्यांनी वाङ्मय मंडळात जावं. नाही, तिथे पण चाचणी द्यायची आणि मग ती चाचणी घेऊन ते हे करायचं. तर ते मला असं कॉलेज संपून घरी जाताना एकदम बघितलं की आज कला मंडळाची काहीतरी निवड फेरी आहे. तर मी अशी सहज म्हणून मैत्रिणी बरोबर गेले आणि मग ते तुम्हाला काय येतं ते करून टाका. अक्षरशः म्हणजे मी श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हटली. म्हणजे काय अशी सहज आणि कुठलीही म्हणू शकले असते कदाचित, पण तेव्हा तो अगदीच जूनचा महिना आणि पावसाचं वातावरण म्हणून ती कविता आठवली आणि मी म्हटली. आणि मग विचारलं मग आणखीन काय करशील. ते 2-4 पुस्तकं होती. तर 20 म्हणाली धरतीला होतं, तर त्याच्यातला एक मला खूप आवडतं, तर ते वाचलं आणि मग ते सिलेक्शन झालं माझं. दुसऱ्या दिवशी ती यादी लागली आणि लगेच मग फिरोदिया करंडकची तयारी होती. मी बरोबर म्हटलंय फिरोदिया, ते फिरोदिया नाही, ते फिरोदियाच आहे. त्यांनी मला एकदा डबिंग मध्ये करायला लावलं होतं. ते मी फिरोदिया म्हणाले तर ते माझे नाही, आम्ही फिरोदियाच आहोत, आम्ही फिरोदिया नाही. तर त्याच्यामुळे मग ते फिरोदियाची तालीम चालू होती. मग त्याच्यात सिलेक्शन झालं, मग ते केलं. त्यावेळेचा एक खूप सुंदर किस्सा आहे की त्यावेळेला त्याच्यामध्ये मला बैठकीची लावणी करायची होती आणि शकुंतलाबाई भूमकर तेव्हा तिथे होत्या आर्यभूषण थिएटरमध्ये. आणि माझा मित्र, त्याला इतकी ऑथेंटिसिटी पाहिजे होती सगळी की त्यांच्याकडे जाऊनच आपण बैठकीची लावणी बसवायची चिन्मयची. आणि राजसाजवळी जरा बसा ही ती लावणी फेमस. आणि ती मी शिकायला त्यांच्याकडे गेले तर त्या अक्षरशः म्हणजे एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपल असाव्यात तशा पांढरी स्वच्छ सुती साडी, असा गोल्डन चष्मा, सोनेरी चष्मा असा, आणि अशा दोन्ही खांद्यांवरती पदर घेऊन बसलेल्या अशा खुर्चीवरती. आणि हां, काय शिकायचं आहे तुम्हाला वगैरे असं. हा बाई आपल्याला लावणी शिकवणार आहे. आणि मग 2 मिनिटांनी त्यांनी असा पदर मागे घेतला, असा सोडला खाली, खाली बसल्या, असा पाय पुढे टाकून असा पदर वरती टाकला, चष्मा बाजूला काढून ठेवला आणि त्या बदलल्या. आणि मी म्हटलं बापरे, आता हे करायचंय सगळं. आणि ती अदा म्हणजे मी जसं की खलास अशी त्या अदा मला त्या सगळी दाखवत होत्या, इतकी सुंदर. आणि त्याच्यातलं मी अक्षरशः 25% केलं असेल त्या ज्या करत होत्या ते. आणि मग त्या मला साडी कुठली नेसणार आहे, मग मी त्यांना साडी नेसून, तर मला म्हणाल्या नाही फारच गरते बाईची साडी आहे म्हणाले मला. आणि मग तेव्हा मला वाटतं छाया माया कुटेगावकर तेव्हा तिथे होत्या, मला नक्की आठवत नाहीये, पण त्याच्यातल्या कुणीतरी मला साडी नेसवली, मला त्यांनी मेकअप त्यांच्यासारखा केला, त्यांचे दागिने घातले माझ्या प्रयोगाच्या दिवशी. आणि ते जेव्हा मी तालीम करायला जात होते तेव्हा एकदा मी ती अदा करत बसले होते, मी साडी नेसले होते, किती ॲडली 20 वर्षाची होते. तर मी ती अदा करताना दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे काही त्यांचे लोक यायचे, त्यांचे मालक म्हणा किंवा त्यांचे असे लोक, आणि त्याच्यातले 2 जण आले आणि तो माणूस पूर्ण दारू केलेला होता, मला हीच पाहिजे. आणि त्या सगळ्या त्यांना सांगून थकल्या की अहो ती कॉलेजमधली मुलगी आहे, माझ्याकडे शिकायला आले, मला काय चालतंय की म्हटलं. आणि मला घाम उठला. आणि नेमकं त्या दिवशी नेहमी माझे दोन्ही ते मित्र माझ्या बरोबर असायचे, त्या दिवशी ते मला सोडून बाकीची सेटची वगैरे तयारी करायला म्हणून निघून गेले होते. आणि मग ह्या बायकांनी जीवाचं रान करून तो एक पत्रा उचकटून त्यांनी मला तिथून बाहेर काढली आणि मी 9 वाजता नेसून पुण्याच्या रस्त्यावरती चालत होते. असा हा एक प्रसंग होता. आणि नंतर मग मी तांबेशेठना सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की त्यांनी माझं नाटक बघायला यावं, त्यांनी इतकी लावणी बसवली आहे माझी. तर ते म्हणाले की आम्ही अशी परवानगीच देत नाही त्यांना जायला, कारण मला त्यांच्या मालकांची परवानगी घ्यायला लागेल किंवा काय. मी म्हटलं मला नाही माहिती, मी इतके दिवस इथे येत होते, तुमच्या परवानगीने येत होते, आता तुमच्या परवानगीने त्या बाहेर येणार आहेत. आणि त्यांनी दिली परवानगी ते, आणि त्या आल्या ती माझी लावणी बघायला, आणि त्यांनी आधी नजर बिजर काढली त्याच्यानंतर. त्याच्यामुळे हे असे प्रसंग होते काही की
त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की हे आवडतंय मला नाटकात काम करणं, त्याच्यासाठी असा काहीतरी अभ्यास करणं, असलं काहीतरी एक धाडस करणं सगळ्यांच्या मदतीने. पण तरीही कुठेही मला त्यावेळेला सुद्धा असं वाटलं नव्हतं की मी ह्या क्षेत्रात माझी कारकीर्द घडवेन. कारण भाषेचा नाद होता, मी हिंदीमध्ये BA करत होते, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं करावं असं सारखं वाटत होतं. साहित्याच्या क्षेत्रात काहीतरी काही शिकवावंच असंच वाटत होतं. आणि मला फार आवडलं असतं जर मला कुठल्या तरी केंद्रीय विद्यालयामध्ये हिंदी किंवा मराठी शिकवायला मिळालं असतं तर मी फारच मला आनंद झाला असता, कारण मुलं खूप आवडतात. आणि मग त्या ह्याच्यातून असं झालं की 21व्या वर्षी मला गोवर झाला. मी किती स्लो आहे बघा. तर त्याच्यामुळे आणि मग ते जितका तो उशिरा होतो तितका त्याचा जोर जास्त असतो असं म्हणतात. तर ते मी एवढी त्याच्यामध्ये म्हणजे मी आधीच खूप काटकुळी होते, आता कोणी विश्वास नाही ठेवणार, पण तशी मी होते. आणि त्यात परत आणखीन काहीच पोटात टिकत नव्हतं आणि खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे हॉस्टेलला राहणं शक्य नव्हतं. आणि त्याच वेळेला वडिलांची बदली इथे झाली, तिथे सांस्कृतिक कार्य संचालक होते त्यावेळेला, आणि क्वार्टर वगैरे तोपर्यंत मिळालं होतं. आणि मी त्यांच्याकडे राहायला म्हणून आले की आता ह्या वर्षी ड्रॉप घ्यायला लागणार आपल्याला, परीक्षा सुटणार, याचं वाईट वाटत होतं एकीकडे. पण त्याच्या आधी मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये काम करून आले होते आणि त्याच्यामध्ये राजीव नाईक आणि पुष्पा भावे हे दोघे जण तेव्हा अंतिम फेरीला परीक्षक होते. आणि त्यांनी इथे येऊन अशी चर्चा केली की एक मुलगी चांगली यावेळेला स्पर्धेत, दरवेळेला आता आम्ही पण परीक्षक म्हणून गेलो की आम्ही असं म्हणतो की 4 नट मिळालेत ना या खेळाला, किंवा हा लेखक याच्याकडे नजर ठेवून राहायला पाहिजे, हा प्रॉमिसिंग वाटतोय. तशा पद्धतीचं त्यांनी इथे काहीतरी चर्चा केली आणि ती चंदूच्या कानावरती पडली. आणि चंदूला असं झालं की अरे ही आमची औरंगाबादची चिनू, कारण ते दोघे जण माझ्या आईचे विद्यार्थी होते, प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी. आणि तो त्यावेळेला ज्वालामुखी नावाचं मोहन वाघांचं नाटक करत होता आणि त्याला त्याच्यासाठी एक चुणचुणीत म्हणजे कंसात आगाऊ पाहिजे होती. आणि त्याने माझा शाळेतला आगाऊपणा पुरेपूर बघितलेला असल्यामुळे त्यांनी आईला फोन केला विचारायला की चिन्मयी कुठे आहे आणि तिला करायचं आहे का नाटकात काम. त्या आईला फारच म्हणजे ते अगदी असं काहीतरी ब्लेसिंग इन डिस्गाईज सारखं वाटलं की एकीकडे हिची परीक्षा जात नाही, त्याच्यामुळे म्हणजे परीक्षा देता येत नाहीये, त्यात तब्येतीचं कारण आहे. आणि मी एवढी डिप्रेस झाले होते आणि ते माझ्या स्वभावाच्या खूप विरुद्ध आहे खरं तर, पण त्या तब्येतीने मला नामोहरम केलं होतं तेव्हा. त्याच्यामुळे आईला वाटलं की चला ह्यानी तिला जरा उभारी येईल. त्याच्यामुळे आई म्हणाली की चंदू ती करेल काम, तू येऊन तिला भेट एकदा. आणि मग तो आणि मोहन काका आले, त्यांनी मला नाटक विचारलं. ज्वालामुखीतच सुमित माझा हिरो होता, प्रभाकर पणशीकर त्यावेळेला नाटकात होते आणि त्या नाटकाने बराच काही इतिहास घडवला. त्याच्यामध्ये हे होतं की मधुकर तोरडमल आणि मोहन वाघ यांनी मिळून चंद्रलेखा स्थापायची ठरली होती. आणि त्यावेळेला ज्या काही गोष्टी झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जे काय मनभेद असं म्हणू आपण, असे होऊन मधुकर तोरडमल, मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर हे तिघेही एकमेकांपासून दुरावले जे होते ते चंद्रलेखाच्या नाटकात जवळजवळ 20 वर्षांनी ना सुकृतांना 20 वर्षांनी त्यांची दिलजमाई झाली होती, प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ यांची. आणि त्याच्यामध्ये खूप अशा गमती जमती आहेत ना की त्याच्या आधी मोहन काकांना जर कुणीतरी पेढे आणून दिले आणि जर त्याच्यावरती पणशीकर असं लिहिलेलं असेल तर ते म्हणायचे की मला पणशीकरांचे पेढे. तर मी पंतांना मी विचारलं, मी त्यांना बाबा म्हणायचं, म्हटलं मग तुम्ही जंगलात गेलात की मी वाघ बघणार नाही असं म्हणायचं. तर अशी सगळी ती गंमत होती आणि त्याच्यामुळे ते खूप हाईट होतं तेव्हा, कारण तेव्हा काय आतासारखी चॅनेल्स वगैरे नव्हती, पण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स सगळ्यामध्ये की मोहन काका प्रभाकर पणशीकरांना पेढा भरवतायत. आणि त्यावेळेला ना असं की ह्या नाटकाचा आज मुहूर्त झाला, चंद्रलेखा आता ह्यांचं नाटक करणार, ह्याच्याबद्दल सुद्धा इतकं लिहिलं जायचं आणि लोक आवर्जून ते वाचायचे. आणि त्याच्यामुळे मुहूर्तापासून नाटकाच्या ते नाटकाच्या रंगीत तालमी आता चालू झाल्यात, त्या कुठल्या थिएटरमध्ये होत आहेत आणि आता नाटक कधी ओपन होणार आहे ह्याच्याबद्दल वातावरण इतकं वर्तमानपत्र तयार करायचे त्यावेळेला. आणि वर्तमानपत्रातलं जे म्हणणं असेल तेच खरं, म्हणजे आम्हाला भीती वाटायची ज्या दिवशी समीक्षक येणार त्या दिवशी भीती वाटायची. आणि त्यावेळेला सुदैवाने समीक्षक नाटकाची स्टोरी नाही लिहायची, आता नुसती कथा सांगायची आणि 4-2 येता जाता काहीतरी शेरेबाजी अशा पद्धतीची तेव्हा परीक्षण समीक्षण नसायची. खूप म्हणजे अगदी मला आठवते ते असे लोक यायचे जे समीक्षक असतील ते
स्क्रिप्ट मागायचे, संहिता मागायचे, मग कित्येकदा ते चर्चा करायचे की अहो संहितेत इतका चांगला भाग होता, तो का तुम्ही नाटकातून वगळलात वगैरे, अशा चर्चा व्हायच्या. तर मला असं वाटतं की मी सुवर्ण काळामध्ये मी नाटकात प्रवेश केला आणि आत्ताच्या बदललेल्या टेक्नॉलॉजीमध्ये, निरनिराळ्या तांत्रिक याच्यामध्ये मी अजूनही काम करते आहे. त्याच्यामुळे हे मला फार मस्त वाटतंय. पहिलं नाटक ज्वालामुखी. इथून तो प्रवास सुरू झाला. किती नाटकं झाली टोटल? मी काय काउंट ठेवलं नाही, पण असली 25 नाटकं झाली असतील. सगळी चांगली नाटकं होती. म्हणजे फक्त असं हे होतं की म्हणजे आता जसं कथारुणाची हे नाटक आणि लेकुरे उघडणं झाली हे नाटक, हे दोन्ही नाटकं मला निरातिशय आवडलेली नाटकं आहेत. आणि किती लोक म्हणजे आता सांगलीला गेले होते वेशभूषण, सांगलीला ज्यांनी कथारुणाचीचा प्रयोग बघितला ते लोक अजून आठवणी काढत झाले होते. ते लोक मला नुसते भेटायला आले होते, त्यांनी अस्तित्व नाही बघितलं. पण त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्ही नाटकच केलं नाही, त्याच्यामुळे आम्ही भेटलो नाही तुम्हाला, असं म्हणून लोक भेटायला आले होते. पण दुर्दैवाने त्यावेळेला ती नाटकं म्हणावी तशी चालली नाही. आणि आपल्याकडे जे असं म्हणतात ना की अरे खरा नाट्यरसिक आहे आपला प्रेक्षक, तर आता चित्र असं झालंय की तुम्ही जर सिरियल्स मधून पॉप्युलर असाल तर तुम्हाला भेटायला नाटकात तुम्ही भेटाल प्रत्यक्ष म्हणून तुम्हाला बघायला येतात. हे जरा थोडंसं भीतीदायक आहे. असं नव्हतं. म्हणजे ऑफकोर्स प्रशांत सारखा माणूस आहे की जो नाहीच करत टेलिव्हिजन तरी सुद्धा त्याला या पद्धतीचा, पण असं तुम्हाला अगदीच हाताच्या बोटावरती मोजता येतील असे नटनटे आहेत की ज्यांना ते नाटकातले म्हणूनच आहेत आणि हे आहेत. मॅडम नाटकाचा विषय, तुम्ही नाटक पण करता, मालिका पण केल्या आणि चित्रपट पण केले, तर यापैकी तुम्हाला काय भावलेलं आहे, पण काय करावं आणि तुम्हाला त्यातलं एकच चॉईस करायला सांगितलं तर काय कराल आणि का? मी कधीच करणार नाही एकच चॉईस. मला असं वाटतं की आपल्याला जितके अधिकाधिक चॉईस असतील ते तुमच्या डेव्हलपमेंटचं लक्षण आहे. कारण विकास आणि प्रगती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की प्रगती ठीक आहे, एकच गोष्ट करत तुम्ही प्रगत होऊ शकता. विकास जर साधायचा असेल तर शाखा वाढल्या पाहिजेत तुमच्या. आवड काय? नाही, मी सांगते ना तुम्हाला, मी अगदी तुम्हाला खरं सांगते, ह्या क्षणी मी जे करत असते ना ते मला सगळ्यात जास्त आवडत असतं. म्हणजे जर मी आत्ता नाटक करते ना तर मला ते अतिशय आवडतं. प्रत्येक ठिकाणची आव्हानं इतकी वेगळी आहेत. म्हणजे आता मी म्हटलं की पहिल्यांदा हे सगळ्यांचं आवडतं उत्तर असायचं कलाकारांचं, ते खरं किती ते माहिती नाही, आवडतं सांगते मी की नाटक हे सर्वश्रेष्ठ. आणि माझा कसा जीव नाटकातच रमतो आणि मला किती त्रास होतो नाटक करत नसताना, असं सगळे लोक सांगतात. नाटक पैसे मिळवून देत नाही, तेव्हा पासबुक बघायला अजिबात आवडत नाही आपल्याला. पण ते सिरियल करत असताना पासबुक अत्यंत भक्कम असतं. सिनेमा करत असताना पासबुक ठीक असतं, पण तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचणार असता आणि मोठा तो पट असतो. आता सिरियल करताना, वेब सिरीज करताना, आता वेब सिरीज ही पण एक नवीन गोष्ट आलेली आहे. वेब सिरीज किंवा चित्रपट करत असताना आपल्याला सतत हे भान ठेवायला लागतं. नाटक एकदा बंद झालं की काही प्रेक्षकांच्या मनात त्याच्यातल्या तुम्ही केलेल्या चुका, त्या दिवशीच्या प्रयोगातल्या चुका राहतील. सिनेमात केलेली चूक, सिरियल मध्ये केलेली चूक ही अमीट आहे. मी एक वाईट सिरियल केली, त्याच्यातलं वाईट कथानक निवडलं आणि वाईट रोल केला, तो मला कसाही पुसून टाकता येणार नाही. तो इंटरनेटमध्ये छापला गेलाय, तो कधीही कोणीही बघणार, त्याचे क्लिप्स बनवणार आणि त्या माझ्या माथ्यावरती बडवणार. त्याच्यामुळे तिथे काम करत असताना सतत हे भान राखलं जायला लागतं की ही आता आपण जी करून ठेवलेली सही आहे ती अमीट आहे, ही गहाळ होणार नाही. त्याच्यामुळे तिकडे काम करताना एक वेगळ्या पद्धतीचं भान सतत राखायला लागतं. विनय काका पण आम्हाला खूपदा या छोट्या छोट्या गोष्टी सांगायचा की थिएटरमध्ये काम करताना तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे तुला हाक मारली तर तुम्ही असं बघून असं कधीच बघत नाही, तुम्ही पटकन असं बघता. मग नाटकात काम करताना कशाला करता या सगळ्या गोष्टी? या कुणासाठी तुम्ही करता? किंवा माझा एक नट मित्र होता माझ्या बरोबर काम करायचा, तर मी असं त्याच्यात काहीतरी असं त्याचं नाव काय होतं बरं त्याच्यामध्ये, त्याचं नाव विसरले, विजय असं,
विजय विजय देखो ना. तर तो मला म्हणाला की असं म्हणतो का आपण, नवऱ्याला कधीच असं सुमित सुमित बघ ना असं नाही म्हणत. मग नाटक करताना कशाला म्हणते असं, सुमित बघ ना असं म्हणतो का, तो तर इतका जवळ असतो तर नाव तर घेतात, अरे बघ ना असं म्हणतो. म्हणजे नाटक करताना आपण काहीतरी उगीचच कृत्रिम कशाला करायला जातो. तर असे धडे मिळत 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 ते वेगळं होतं. आणि मग त्याच्यामध्ये काही गोष्टी नाटकातल्या आहेत त्या शेवटच्या रांगेपर्यंत जायला पाहिजेत, म्हणून काही गोष्टी इथे फार बोल्डली करायला लागतात. त्यात जर मी उद्या कॅमेरा समोर करायला लागले तर ते करायची काहीच गरज नसते. इकडे भुवई उडवून दिसतं, मी तसं जर भुवई उडवून बोलायचं असं म्हटलं तर ते कुणाला कळणार आहे नाटकाच्या थिएटरमध्ये. सो प्रत्येक त्या माध्यमाची गरज, त्याच्या मागण्या या खूप वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे दरवेळेला असं वाटतं. आणि प्रत्येक वेळेला माझं काय होतं, आता मी शेवटचं नाटक केलं होतं चल थोडं एन्जॉय करू म्हणून, त्याला आता बरीच दिवस झालेत. परत आता कोविड पूर्व आणि कोविड पश्चात हे जे काय आपल्या आयुष्याचं झालेलं आहे त्याच्यात ती 2 वर्ष आणि त्याच्या आधी मी 2 वर्ष काम केलं होतं. म्हणजे 4 वर्षांपूर्वी मी नाटक केलं होतं. तेवढ्यात सुद्धा प्रेक्षकांमध्ये बदल झाला. आणि 4 वर्षापूर्वी लोकांनी OTT-वरचा कॉन्टेंट इतका बघितला नव्हता जितका कोविडमध्ये लोकांनी तो बघितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी नैसर्गिक अभिनयाचं त्यांना आता खूपच त्यांना सवय झालेली आहे. त्याच्यामुळे आता ते तुमच्याकडे फार वेगळ्या पद्धतीने अपेक्षेने बघत असतात. तर ते मला असं वाटतं की म्हणून मी असं नाहीच कधी म्हणणार की नाही नाटकच सर्वश्रेष्ठ आहे किंवा सिनेमाच सर्वश्रेष्ठ आहे किंवा सिरियलच खरी आहे, असं नाही आहे. पण जर तुम्हाला त्या प्रत्येक माध्यमाची भाषा कळून जर तुम्हाला ती जर अवगत होणार असेल तर मला वाटतं त्याच्यासारखं सुख नाही. आणि माझा तोच प्रयत्न आहे आत्ता सुद्धा. त्याच्यामुळे मला अजूनही कुठल्याही त्या माध्यमातली माझी मजा सरलेली नाही. मॅडम, अभिनयाची पोचपावती म्हणजेच पुरस्कार. हां, असं म्हणजे मी तुम्हाला असं याच्यासाठी विचारते कारण सुमित राघवन यांना रंगमंच त्या मनाचे बरोबर ना, चंद्रकांत कुलकर्णींचं नाटक, तर त्याच्यासाठी हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते नाटक बघायला जेव्हा मंगेशकर कुटुंब आलं होतं आणि तेव्हा त्यांनी त्यांना 1000चं पाकिट आणि गळ्यातला हार दिला होता. तर ते त्यांच्यासाठी भारतरत्न होतं. म्हणजे पुरस्कारापेक्षा तो त्यांना जी कौतुकाची थाप मिळाली ती त्यांच्यासाठी ते भारतरत्न होतं. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते की अभिनय म्हणजेच पुरस्कार का, म्हणजे तुम्हाला ती पोचपावती पुरस्कारातूनच मिळते का? बायका ज्या असतात ना ते सुमित राघवन हा विषय सगळे मला माझ्याबद्दल विचारतात, पण बाकीच्या सगळ्यांचं सुमित राघवन पण चांगलं आहे. त्याच्यामुळे माझ्या घरची चूल पेटती राहणार आहे. मजा करते मी. एकदा सुमितला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यावेळेला असं झालं होतं की ते नाटकाला आले होते आणि त्यांनी ते, आणि अजूनही माझ्या सासूबाईंनी ते 1000 रुपये तसेच्या तसे ते पाकिट घरात ठेवलेलं आहे आमच्या. आणि तो खरंच आमच्या सगळ्यांसाठी तो खूप मोठा आशीर्वाद आहे. आता पुरस्कार ही गंमत अशी आहे की त्याच्यातलं राजकारण आणि सगळ्या गोष्टी ह्या फार आहेत. म्हणजे आता मी सुद्धा परीक्षक म्हणून जेव्हा जाऊ लागले तेव्हा मला ते कळायला लागलं की अरे जेव्हा आपण ते बघत असतो तेव्हा खरंच आपल्यासमोर 10 चांगल्या कलाकृती असतात आणि त्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की 5 चांगले कलाकार मिळतात आणि आता त्या 5 कलाकारांपैकी आता असं आहे की मग दिग्दर्शक ह्याला देऊयात, लेखनाचं ह्यांना देऊयात. आणि जर असं जरी असेल म्हणजे त्याला खूप लोक असं म्हणतात की हा ते काय बॅलन्स शीट तुम्ही ते हे केल्यासारखं. पण दुसरीकडे मला असं वाटतं की नाही, पण हेही करायला हवं ना, ही एक आस्था दाखवण्याचा पण प्रकारच आहे. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं की अरे ह्यांना परत परत आपण पुरस्कार देतोय तर ह्यांना नको देऊया यावेळेला. यावेळेला जरा नवीन दमाचं कोणीतरी आलेलं आहे, थोडंसं आपण जरा पायंडा जो आहे तो जरा चेंज करूया असं आपल्याला वाटत असतं. त्याच्यामधून गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे वैयक्तिकरित्या मिळणारी जी बक्षिसं आहेत किंवा पुरस्कार आहेत, कित्येक आता टेलिव्हिजन मधले पुरस्कार तर असे अरे त्याला बोलवलं तर तो येत नाही कार्यक्रमाला, त्याला नको देऊया. आणि मग फोन करतात की कोण येणार आहे ते बघतात आणि पुरस्कार ठरतात. ह्याच्यामुळे बरेचदा त्या ट्रॉफीज वरती नावं लिहिलेली नसतात आधी, ती नंतर ठरतात. असंही कधीतरी असतं. पण म्हणून ते सगळीकडेच असं होतं आणि त्या सगळ्यांनाच काहीच अर्थ नाहीये का? पण जसं तुम्ही म्हणालात तसं आहे की
मला तर असं वाटतं की तुमचा जो छंद आहे आणि तुमची जी आवड आहे त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची कारकीर्द घडवताय. ते तुम्हाला मॉनिटरीली पण काहीतरी देतंय, तुम्हाला जे करायचंय ते करून बघायची संधी देतंय, ते व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध आहे आणि तुम्हाला प्रशंसाही मिळते. ह्याच्यापेक्षा आणखी मोठा पुरस्कार काय असणार की मला लिहायला आवडतं, ते लिहायला मला एक वर्तमानपत्र आहे हाताशी, ते मी लिहिते, ते छापतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं. माझा व्यवसायच माझा पुरस्कार आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मला खूप मजा येते. पण म्हणून मला उद्या जर मला फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला तर मला वाईट वाटणार आहे का, मग मी म्हणणार आहे का की इथे काहीतरी राजकारण आहे? नाही, मला त्याचा खूप आनंद होईल. त्याच्यामुळे असतं. आणि जेव्हा कधीतरी कोणीतरी असं येऊन सांगतं ना की जसं कथारुणाच्या बाबतीत होतं की सायन हॉस्पिटलच्या, नायर हॉस्पिटलमधल्या नर्सेस यायच्या सगळ्या आणि त्या म्हणायच्या की आम्ही आज अरुणाला चालता बोलताना बघितलं, आम्हाला खूप बरं वाटलं. किंवा अरुणा शानबाग ही गेल्यानंतर तिचा 1 जूनला वाढदिवस असतो, तर तिच्या वाढदिवसाचा, ती गेल्यानंतरचा जो पहिला वाढदिवस होता तेव्हा KEM हॉस्पिटलने मला बोलवलं आणि माझ्या हातून केक कापला. इतकं त्यांनी माझ्यामध्ये अरुणाला बघितलं. तर हा पुरस्कारच आहे ना. तर ह्या आठवणी कायम राहतात. म्हणजे त्याच्यामुळे आहे प्रशंसा मिळणं किंवा प्रशंसेपेक्षा तुम्हाला ना सतत एक ऍक्सेप्टन्स पाहिजे असतो आणि व्हॅलिडेशन पण पाहिजे असतं. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला प्रेक्षकांकडून मिळतात तेव्हा त्याचा पुरस्कार तर तो मिळतोच. पण आपलं फक्त आपल्याला एक दिग्दर्शक फोन करतो आणि म्हणतो की हे मी वाचलं आणि त्याच्यानंतर तूच डोळ्यासमोर उभी राहिलीस, हा पण खूप मोठा पुरस्कार आहे. नाही, मी अरुणाला भेटले नाही याच्यासाठी की आम्ही जेव्हा नाटक करायचं ठरवलं होतं तोपर्यंत मी फोटो वगैरे तर भरपूर बघितले होते. सुमीची सख्खी मावशी ही नर्सिंग कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली आणि ती तिची समवयस्क होती. त्याच्यामुळे तिने खूप अरुणाला बघितलं होतं आणि तिची म्हणजे केअर गिव्हिंग पण केलेलं होतं. तर त्यावेळेला असं झालं होतं की रवी बापट हे विनय काकाचे खूप जवळचे मित्र होते आणि नाटक घडण्याच्या दरम्यान विनय काकांनी मुद्दामून रवी बापटांना एकदा बोलवलं होतं की त्या दिवशीचा तो सगळा दिनक्रम कसा होता, काय झालं होतं. कारण जेव्हा अरुणा तिथे खाली निश्चित पडलेली कळली त्यावेळेला ते इंटर्न होते आणि ते त्या दिवशी ड्युटीवरती होते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं जे तिचं मेडिकल एक्झामिनेशन केलेलं होतं ते रवी बापटांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या माणसाचं पण जेव्हा केलेलं होतं दलपतचं त्यावेळेला सुद्धा तेच होते. त्याच्यामुळे ते आले होते माझ्याशी बोलायला आणि त्यांनी ते जेव्हा माझ्याशी सगळं तिच्याबद्दल बोलले आणि ती आत्ता कुठल्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे हे त्यांनी जेव्हा मला एक्सप्लेन करून सांगितलं त्यावेळेला असं झालं तर विनय काका म्हणाला की ती बघू शकेल का त्यांना जाऊन एकदा. तर रवी बापट म्हणाले की आत्ताची तिची स्थिती अशी आहे की तिला सांभाळणाऱ्या 2 नर्सेसच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीही आलं तर ती व्हायलंट होते आणि तिला त्याचा खूप त्रास होतो आणि मग तिला ड्रग करून तिला झोपवायला लागतं. तर मला असं झालं की माझ्या कुठल्या तरी कुतूहलापायी मी त्या जीवाला हा त्रास देणं ह्याच्यापेक्षा जे काय माझ्याकडे इमॅजिनेशनचं जे एक हे आहे आणि त्याच्यानंतर ही जी काही मला माहिती मिळते आहे त्याच्यावरतीच मी थांबावं आणि एक आपला झूतला प्राणी बघायला गेल्यासारखं तिला बघून आपण तिला एक वस्तू बनवू नये, तिला एक ऑब्जेक्टिफाय करू नये या हेतूने मी नाही गेले तिला भेटायला. आणि तुम्ही सखाराम बँडर लहानपणी वाचलं होतं आणि नंतर तुम्ही ते केलं सुद्धा सयाजी शिंदे आणि सुकन्या. तर काय होतं लहानपणीचा इम्पॅक्ट जो असेल तुमच्या डोक्यावरती की ती एक भूमिका जी आहे ती फार आक्रमकशाळी वगैरे सुद्धा आहे, तर ते कसं तुम्ही त्याला अडॅप्ट केलं? मी जेव्हा ते पुस्तक वाचलं होतं म्हणजे माझे जे आजोबा होते माझ्या आईचे वडील त्यांचं मला भारी कौतुक वाटतं की ते राहायचे कर्नाटकात धारवाडला आणि मुंबईत कुठलंही नवीन नाटक आलं आणि ते प्रकाशित झालं नाटकाचं पुस्तक की ते महिनाभराच्या आधी त्यांच्या हाती असायचं. महाराष्ट्र टाइम्स दुसऱ्या दिवशी आमच्या घरी यायचं. तर त्यांच्याकडे ही सगळी पुस्तकं होती. त्याच्यामुळे मी सगळी नाटकं तिथेच वाचली होती. म्हणजे वसंत कानेटकरांचं लेकुरे उदंड झाली पण मी तिथेच वाचलं होतं आणि हे पण मी तिथेच वाचलं होतं. तर त्यावेळेला ना भूमिका म्हणून कधीच वाचलं नव्हतं ते नाटक, ते अख्खं समग्र नाटक वाचलं होतं. त्याच्यामुळे त्याची काही इम्प्रेशन्स माझ्या मनावरती होती आणि त्याच्यामधली अशी होती की
हा कसा माणूस असेल ना की अशा 2-2 बायका करतो, एवढंच त्यावेळेला आठवीत वाटण्याची गोष्ट होती. त्याच्यानंतर त्याच्यातले सगळे जे पदर आहेत ते कळले. आणि मला कधीच, आता तुम्ही जे म्हणालात की ती आक्रस्ताळी आहे, तर चंपा आक्रस्ताळी नाही आहे. चंपा ही सगळ्यात समजूतदार आहे त्याच्यामध्ये, त्या नाटकामध्ये. तर त्याच्यामुळे माझं इम्प्रेशन थोडंसं त्याच पद्धतीचं होतं. फक्त नेहमी मला असं वाटतं की तुम्हाला वाट चालायची असते, ते त्या माणसाने ठरवून दिलेलं असतो, त्यांनी GPS दिलेला असतो तुम्हाला लेखकाने. आणि हा जो दिग्दर्शक जो असतो तो तुम्हाला सगळे त्याच्यातले टक्के टोणपे, तुला किती कुठपर्यंत जायला वेळ लागेल, तुला बरोबर शिदोरी काय घ्यायला लागेल, तुला काय विचार करायला लागेल, कुठल्या वेळेचा हा प्रवास आहे, हा सगळा वाटाडे आपल्या बरोबर तो दिग्दर्शक हा असतो. त्याच्यामुळे संदेशवरती मी खूप विसंबून होते ते नाटक करत असताना. आणि संदेश, मी, सोनाली, सयाजी, आम्ही सगळेच आत्ताच्या नंतरच्या पिढीतले होतो. म्हणजे लालनताईंनी केलं, मला वाटते 72 साली नाटक केलं होतं. 72 साली मी, नाही 72 नाही 76 का, 76 मी 6 वर्षाची होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा केलं तेव्हा मी 30शीत पोचलेली होते. त्याच्यामुळे आम्ही त्या मानाने खूप तरुण होतो आणि नंतरच्या पिढीचे होतो. त्याच्यावर त्याच्याकडे बघण्याचा एक फ्रेश असा दृष्टिकोन होता, त्या नाटकाकडे बघण्याचा. तर ती तरुणपणाची आमच्या ऊर्जा होती त्या नाटकाला. आणि आधी जे पूर्वसुरींनी तो रस्ता चाललेला असल्यामुळे त्यांचा अनुभव पण आमच्याकडे होता. त्याच्यामुळे आम्ही एका वेगळ्या पद्धतीने ते नाटक सादर करायचा प्रयत्न केला होता. खूप लोकांना असं वाटलं की मी त्या नाटकाचे प्रयोग केले. त्या नाटकाचे प्रयोग झाले नव्हते. जे काही दस्तावेजीकरणाच्या बाबत आपण सगळा जो काही आपला सांस्कृतिक समाज अत्यंत उदासीन आहे, की दूरदर्शन मधलं तर हिला माहिती आहे की कट्यार काळात दुसरी ज्या टेपवरती केलेलं होतं त्याच्यावरती संजय गांधी जेव्हा गेले तेव्हा त्याचं शूटिंग करायला म्हणून ती पुसली गेली टेप. अशा पद्धतीच्या आपल्याकडे घटना आहेत. त्याच्यामुळे जपून ठेवणं, आर्काइव्ह, याच्याबद्दल आपण फार उदासीन आहोत लोक. पण मग असं ठरलं, एकाच्या मनामध्ये असं आलं की विजय तेंडुलकरांची नाटकासारख्या त्याच्या तालमी करून थिएटरमध्ये तो प्रयोग करावा आणि तो पूर्ण 3 कॅमेरा सेटअपमध्ये तो शूट करावा. पण ते सीन्स कुठेही एक सीन्स केलेले नाहीत, अख्खा अंक आम्ही केलेला आहे की चुकलो म्हणून परत पहिल्यापासून वगैरे असं काही नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित बाकायदा 1 महिन्याच्या तालमी करून आम्ही ते नाटक केलेलं होतं. आणि त्यावेळेला ते नाटक समजून घेताना तेंडुलकर भेटले आणि त्यांचा सहवास लाभला. आणि त्याच्यानंतरचा 5 वर्ष मला जो काही त्यांचा स्नेह लाभला, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे बाइंडरची. आणि त्याच्यामुळे मला फक्त नाटकच नाही तर आयुष्याबद्दलचाच माझा दृष्टिकोन बदलला. कारण आम्ही त्यांना भेटायला गेलो 2-3 तालमींनंतर आणि ते काही नाटकाबद्दल बोलेच ना. आणि तेंडुलकरांची ख्याती ही होती की ते ऐकायचे फार सुंदर तुम्ही काय बोलताय ते. आणि ते ऐकायचे म्हणजे ते कानांनी, डोळ्यांनी सगळं ऐकायचे, असे बघून असे एका विदग नजरेने ते बघत असायचे. आणि मग आपण खूप थोडे पहिल्यांदा तोलून मापून बोलता नंतर आपण कधी सैलावून सगळं मनातलं बोलतो ते आपल्यालाच कळायचं. आणि त्याच्यावरती मग ते नेमकी 3 किंवा 4 वाक्य बोलायचे आणि त्याच्यात तुम्हाला सगळं क्लिअर व्हायचं की जेवढा काही डोक्यात गोंधळ असेल तर. आम्ही गेलो तर ते नाटकाबद्दल काही बोलेच ना. तर मग सोनालीनी सुरू केलं, बाबा मी असे लाल केस केलेत ना, हे आता मी काळे करणार आहे वगैरे. आणि मला इतकी भीती वाटली, म्हटलं ही अशी काय बोलतेय त्यांच्याशी असं. आणि ती तिची वृत्ती होती की त्यांना ते विषयाकडे आणण्याचं. आणि मग ते म्हणे असं बाह्यांगाने विचार करू नका, तुम्ही आतून बाहेर या. आणि मग तेवढ्यात संदेश मिळाला की पण चंपाचं मन मोठं आहे ना, की ती म्हणते की तूही राहा मीही राहते, मी त्याला बघते तू घर बघ. तिच्यात किती समजूत आहे ना बाबा, ती किती मोठ्या मनाची आहे ना, की ती तिला घरी घेते, घरात घेते. ते मला, अरे तरुण मुलात तुम्ही अशा घिसा पिट्या आणि ढोबळ संकल्पना वापरू नका. तुम्ही मन मोठं मन छोटं हे काय, असं काही नसतं. ती जगत जे आले त्याच्यातून तिची समजूत वाढली. काही लोकांची जसं जगणं वाढतं तशी त्यांची समजूत वाढते, काही लोकांची नुसती वर्षच वाढतात. त्याच्यामुळे तिची समजूत मोठी आहे. आणि हे इतकं मग ते कळलं आणि मग ते सतत त्याचा पडताळा असा येत गेला मला की ते नाटक मी त्या माध्यमासाठी केलं. परत हा तुमच्या प्रश्नाशी संबंधित आहे की त्यावेळेला मी कसं केलं ते, की त्यावेळेला ते नाटक आम्ही केलं, कॉस्ट्युम्स होते, मेकअप होता, ती साडी बदलणं होतं, पण माझ्यासमोर प्रेक्षक नव्हते, माझ्यासमोर कॅमेरे होते.
लालनताईंनी ते प्रेक्षकांच्या समोर केलं त्याच्यामुळे त्यांचं धाडस जास्त होतं. माझ्या इथे जर चुकून जर साडी घरंगळली असते आणि कॅमेराला दिसलं असतं तर मी कदाचित दुसरा टेक घेतला असता, पण तरी ते मी केलेलं होतं. आणि नंतर मग जवळजवळ आत्ता गेल्या कोविड काळामध्येच मला वाटतं हो त्याचं ऑडिओ बुक करायचं ठरलं आणि मग त्याचं फक्त रेकॉर्डिंग करायचं होतं. मग दृश्य काहीच नाही. सो ते जे दृश्य अंगावरती येणारं होतं की तिची साडी बदलणं ते आता तसं होणार नाहीये. तर मग ते फक्त आवाजातून कसं करता येईल, काय करता येईल असा विचार केला. आणि जवळजवळ 14 वर्षांनी मी ते नाटक परत केलं ना, ती संहिता परत माझ्या हातात आली. तर माझं जे 14 वर्षामध्ये जगणं झालेलं आहे त्याच्यात जी काही माझी मॅच्युरिटी एक वेगळी आली असेल, माझी समजूत जी वाढली असेल ती त्या पात्राला पण मिळते, ती त्या कॅरेक्टरला पण मिळते. आणि मी एका वेगळ्या डायमेन्शननी परत त्याच भूमिकेकडे बघू शकते. मग इथे माध्यम पण बदललं की ते स्टेज नाहीये, ते आता फक्त श्राव्य माध्यम असणार आहे, ते दृकश्राव्य नाहीये. त्यावेळेला काय बदल करायला लागतील असं एक वेगळं आव्हान परत एकदा हाताळायला लागणार. आता शाळांबद्दल मराठी मीडियम या विषयात आवडता विषय आणि सगळ्यात आवडती भूमिका. मला सगळेजण सतत माध्यम कुठलं आवडतं विचारतात, भूमिका विचारत नाही. तर मराठी शाळांची सदिच्छा दूत ही माझी सगळ्यात आवडती भूमिका आहे. दयनीय परिस्थिती आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत तर फारच वाईट परिस्थिती आहे. कारण आधी असं झालं मध्यंतरीच्या काळामध्ये की म्हणजे माझी मुलं जेव्हा मी मराठी शाळेमध्ये घातली त्यावेळेला पार्ले टिळक ह्या शाळेमध्ये मुलांना घालायचं म्हणून कांदिवलीहून मी पार्ल्यात आले. फार मोठी उडी होती ती आमच्यासाठी, कारण माझे आणि सुमीचे संघर्षाचे दिवस होते. इतके पैसे वगैरे काही नव्हते तरी सुद्धा आम्ही ते मुलांना चांगली शाळा मिळावी असं म्हणून आम्ही पार्ले टिळकला घातलं. नीरजला जेव्हा शाळेत घातलं तेव्हा नीरजची बालवाडी आणि सगळं झालेलं होतं. म्हणजे छोटा शिशुगट, मोठा शिशुगट हे सगळं त्याचं कांदिवलीच्या पायोनियर नावाच्या एका छान शाळेत झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याची इथे परत चाचणी होती पार्ले टिळकमध्ये. तेव्हा मुलाखत आणि चाचणी, लेखी आणि तोंडी परीक्षा घेऊन मुलांना प्रवेश द्यायचे. आणि त्यावेळेला एकेका तुकडीमध्ये 60-60 मुलं होती आणि अशा 5 तुकड्या होत्या प्रत्येक वर्गाच्या. आता प्रत्येक वर्गाची एक तुकडी आणि त्याच्यामध्ये 25 मुलं म्हणजे डोक्यावरून पाडणार, अशी मराठी शाळांची परिस्थिती आहे. तर नीरजला त्या शाळेमध्ये घातलं मी. त्याच्यानंतर आपसूक मुलगी दुसरी ती पण त्याच शाळेमध्ये गेली. आणि मग त्या शाळेतलं जरा थोडंसं वातावरण जरा वेगळं होतं. त्याच्यामुळे मी त्याला इथे जी तुमच्या महात्मा गांधी विद्यालयाची आहे तिथे एक विवेकानंद गुरुकुल म्हणून एक फार सुंदर शाळा सुरू झाली होती. ती 7 ते 7 अशी 12 तासांची शाळा होती. त्या शाळेमध्ये अत्यंत उपक्रमशील आणि सुंदर शाळा होती. तिकडे मी माझ्या मुलीला घातलं. मी जेव्हा शाळेत जात होते, मी एका IAS ऑफिसरची मुलगी होते. बाकीच्या IAS ऑफिसरची मुलं बरीचशी इंग्रजी शाळांमध्येच जायची. तेव्हा कसं होतं, इंग्रजी शाळा म्हणजे कॉन्व्हेंट्स आणि मराठी शाळा असं होतं. त्याच्यामुळे चॉईस हा होता की इंग्रजी शाळांमध्ये जायचं तर कॉन्व्हेंटमध्येच तुम्हाला जायला पाहिजे. तर इथे नेलपेंट नाही लावायचं, मेहंदी नाही लावायची, कुंकू नाही लावायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं असं. सो मग ज्यांना काही फार आपल्या संस्कृतीचे पुळके येत असतील ते लोक म्हणायचं नको आम्हाला कॉन्व्हेंट संस्कृती नको, त्यापेक्षा आमची मुलं मराठी शाळेत शिकलेली बरी असं म्हणून मग ते मराठी शाळांमध्ये घालायचं. पण आत्ताच्या काळात नीरज जेव्हा शाळेत जात होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा विरोध माझ्या शेजारीण बाईंनी मला केला की अगं मोलकर्णींची मुलं तुझ्या मुलांबरोबर बसतील आणि फक्त मोलकर्णींची आणि ड्रायव्हरांची मुलं आणि रिक्षावाल्यांची मुलं आता मराठी शाळांमध्ये शिकतात आणि तुझी मुलं त्यांची भाषा शिकतील. मी म्हटलं भाषा ही इतकी प्रवाही गोष्ट आहे की जर तो प्रवाह माझ्या मुलांपर्यंत पोहोचणार असेल तर कदाचित माझ्या मुलांची भाषा ती मुलं बोलतील आणि मराठीच बोलतायत ना, शिकू देत एकमेकांची भाषा. ती शिव्या घालायला लागतील. बरं बघू, शिवी हा भाषेचाच एक प्रकारे अलंकारच म्हणायला पाहिजे तो, तर शिकू देत त्यांना निदान अर्थ तरी कळेल काय शिवी देत आहेत त्याचा. पण नंतर आत्ता मी इतक्यातच माझा हा अनुभव आहे. सुमितची एक कझिन आहे, तिची मुलगी 5वीतली, ती बोलता बोलता मुलांमध्ये असं म्हणाली, आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय होमवर्क, आय एम स्क्रूड अप बिग टाइम. सो 5वीतली मुलगी जेव्हा स्क्रूड अप हा शब्द वापरते तेव्हा तुमच्या कानाला तो खटकत नाही. पण तुमचा 8वीतला मुलगा चायला म्हणाला तर तुम्हाला वाटतं काय भिकारडी भाषा बोलतोय, शिव्या गाळी करतोय.
त्याच्यामुळे हे आपले डबल स्टँडर्ड्स आहेत आपल्या समाजातले, की मराठीत शिव्या घातल्या की तो घाणेरडा आणि तो झोपडपट्टीतला, पण तो इंग्लिशमध्ये जेव्हा व्हॉट द फक म्हणतो तेव्हा तुम्हाला ते तितकं खटकत नाही. तर हे बरोबर नव्हे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जगभरातल्या शिक्षण तज्ज्ञांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी हे त्यांच्या संशोधनाअंती त्यांनी काढलेला निष्कर्ष आहे की जेव्हा मूल त्यांच्या मातृभाषेत शिकतं तेव्हा ते शिक्षण सहज आणि आनंददायी असतं. पण आपलं कसं आहे की योग शिकायला मजा येत नाही, योगा शिकायला मजा येत नाही. व्हॅलिडेशन आपल्याला सगळ्याच बाहेरून पाहिजे, पण ही गोष्ट अशी आहे की ज्याचं व्हॅलिडेशन आहे तिथून पण ती आपल्याला नाही स्वीकारायची. म्हणजे जगभरात कुठे असे देश नाही आहेत की जिथे वेगळ्या भाषेत सगळं शिक्षण दिलं जातं. आणि इथे अशी परिस्थिती आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल ह्या नावाखाली रंगरंगोटी करून त्या शाळांमध्ये सगळ्या सोयी करून CBSE बोर्ड तुम्ही लावलंय. म्हणजे तुमचं सरकारचं स्वतःच्या बोर्डावरती पण विश्वास नाही, तुमचा स्टेट बोर्डावरती, राज्य शिक्षण संस्थेवरती तुमचा विश्वास नाही, तुमचा CBSE वरती विश्वास आहे. पण महाराष्ट्राचं तेच झालेलं आहे. आम्हाला केंद्रच पाहिजे सगळ्यात. तर म्हणजे याच्यातलं राजकीय सोडून देऊ आपण, पण असंच झालेलं आहे. जसं मी म्हटलं की मला दिल्लीचे कार्यक्रम जेव्हा तुम्ही दाखवले तेव्हा माझी नाळ नाही जोडली जात त्याच्याशी, पण मला आमची माती आमची माणसं हा शेतीबद्दलचा कार्यक्रम आहे. माझ्या बापजाद्यांमध्ये 7 पिढ्यात जरी कुणी शेतकरी नसला तरी पण मला ते आपलं वाटतं. तसंच आपल्या शिक्षणाच्या बाबतीत पण असलं पाहिजे ना. डॅफोडिल्स कधी बघीन मी आयुष्यात, पण मला गवत फुल दिसतं. पण आपण ते मान्यच करत नाही. आणि आता CBSEच्या त्या सगळ्या शाळा होऊन माझ्या मोलकरणींच्या मुलांना पण वाटतं की अरे आता आपल्याला इंग्रजी शिक्षण फुकटात मिळणार आहे म्हणून ते तिथे जातात. पण त्यांच्या लक्षात हे येत नाही की ते प्रायोगिक म्हणजे ते प्रकल्प करायला लावतात वेगळे वेगळे. ते प्रकल्प करण्यासाठी जो खर्च होतो आणि परत प्रत्येक विषयाच्या ट्युशनचे 2-2 हजार रुपये बाहेर भरायला लागत आहेत, कारण शाळेत पुस्तकं फुकट मिळत आहेत आणि ट्युशन फीज नाही आहेत फक्त, पण ज्ञान परत तुम्ही विकताच आहात. त्याच्यामुळे ही एक हारणारी लढाई आम्ही सगळेजण लढतोय असं बरेचदा वाटतं. पण तरी सुद्धा ती लढायला हवीच. कारण काय, मराठीतले नेते आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत, अभिनेते आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालत नाहीत, पत्रकार आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत, मराठी शिक्षक आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये घालत नाहीत. त्याच्यामुळे मग मराठी शिकणार कोण आहे? म्हणजे एकीकडे मुंजीतला पेशवाई थाट आणि लग्नामधल्या 9वारी साड्या हे वाढत चाललंय की आपली संस्कृती. म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या 9वारीचं काही कौतुक नव्हतं बरं का, पण आता तो परत खोपा, त्या नथी, त्या वराती आणि त्या मुंजींचे एवढे मोठे मोठे जेवणं आणि काय काय. कारण संस्कृती 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 संस्कृती. मग भाषा हा संस्कृतीचा भाग नाही का आपल्या? ती तर वाहन ना संस्कृतीची. आणि त्याच्यामध्ये केवढा मोठा दस्तावेज, तुमच्या म्हणी. म्हणजे आता काखेत कळसा गावाला वळसा, तर त्या वळसा हा शब्द माहितीच असणार नाही कुणाला. कळसा हा शब्द माहितीच नसणार आहे थोड्या दिवसांनी कुणाला. शेरात 1.25 शेर म्हणजे काय, 1.25 म्हणजे काय, 1.5, 2.5, 2.25 कधी कळणार? आणि जाणार लोक पावणार का? आता आम्ही हिंदी सिरियल्स जेव्हा करतो किंवा मराठी सिरियल्स जेव्हा करतो, रोमन मध्ये आमचे डायलॉग लिहून येतात आम्हाला आजकाल तेच. आणि मी अक्षरशः मी हे केलेलं आहे की आता मी स्लम गोल्फ नावाची एक वेब सिरीज केली आहे. त्या वेब सिरीजचे मला ऑडिशन द्यायला म्हणून आलं होतं. तर 30 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा परत ऑडिशन द्यायला लागतात. आणि त्याच्यामुळे ना सतत कलाकारांना जमिनीवर राखण्याचं काम होतं की तुम्हाला असं वाटतं का म्हणे अरे 30 वर्ष सिनियर आहे मी, नाही ऑडिशन द्या परत एकदा, मग आम्ही तुम्हाला पास नापास ठरवू. तर त्याच्यामध्ये असं होतं की जो मारने के लिए तैयार रहेगा, जो मरने के लिए तैयार है वही बंबई में रह सकता है. आता हे MARANE असं लिहून मला आलं. तर मग ते मरने के लिए की मारने के लिए तर कसं कारण दोन्हीला अर्थ आहे. जो मरने के लिए तैयार है वही बंबई में रह सकता है, वेरी ट्रू. जो मारने के लिए तैयार है वही बंबई में रह सकता है.
त्याच्यामुळे मी त्यांना दोन्ही ऑडिशन्स करून पाठवल्या. आणि मी म्हटलं आता तुम्हाला कळतंय मला देवनागरी स्क्रिप्ट का पाहिजे होतं ते, ह्याच्यासाठी देवनागरी पाहिजे. पण हे म्हणजे लिपी, ती भाषा, त्याचं सौंदर्य, विरामचिन्ह. विजय तेंडुलकरांचं कुठलंही नाटक उघडून वाचा तुम्ही, म्हणजे मजा म्हणून नाही वाचा, त्यांनी लिहिलेलं विरामचिन्ह आहे ना ते तुम्ही वेगळं करून बघा आणि ते वाक्य वाचायचा प्रयत्न करा, अख्खं वाक्य गडगडतं. त्याला जो अपेक्षित अर्थ आहे तो येणारच नाही बाहेर. मग ही ज्या भाषेची एवढी महती आहे त्या भाषेला आपण इतकं कसपट समान लेखतोय. आणि काय म्हणजे हा जो असतो ना ते एक तर वाक्य मराठी पण आहे, पुढे जाऊन माझ्या मुलांना प्रॉब्लेम होईल अशा शुद्ध मराठीत लोक बोलतात. तर मग पुढे जाऊन म्हणजे कधी तो कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असेल तेव्हा त्या मुलांना त्रास होईल आणि त्यांना कॉम्प्लेक्स येईल. म्हणून त्यांना आता 2.5व्या वर्षी मी त्यांना न कळणाऱ्या भाषेत मी पाठवणार. घरात भाषा कशी वाढते, भाषा कशी शिकतो आपण, आधी आपण ऐकतो, मग ती बोलायला शिकतो, मग ती लिहायला शिकतो आणि मग त्याच्यातलं व्याकरण शिकतो. इंग्रजी शाळांमध्ये तुम्ही जेव्हा मुलांना पाठवता तेव्हा ऐकणं, बोलणं, लिहिणं सगळं एकत्र करायचंय त्या मुलांना. म्हणजे आधी आपण आपल्या बाळाला सांगतो हा होईल, इथे गरम आहे, हा होईल, मग सांगतो तुला बाऊ होईल, मग सांगतो हे गरम आहे, चटका बसेल किंवा पोळेल किंवा भाजेल. अशी भाषेची डेव्हलपमेंट होते. तिकडे जाऊन त्याला सांगतात हर्ट, यू विल गेट हर्ट. हर्टला कापणं, चिरणं, भाजणं, पोळणं हर्ट आहे. किती लिमिटेड करतोय आपण आपल्या मुलांना. आणि त्या ह्याच्यामध्ये की मला प्रश्न विचारायचा आहे माझ्या बाईंना, माझ्या सरांना मला प्रश्न विचारायचा आहे, ते ट्रान्सलेट करण्यामध्ये ते मूल इतका त्याचा वेळ जातो की ते हळूहळू प्रश्नच विचारायला असं होतं. आणि जितकं त्याचा प्रश्न विचारणं थांबतं त्याचा विचार करणं थांबतं. आपल्याला नकोच एक विचार करणारे मुलं. आपली भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला आज्ञाधारक जे सगळे बनवायचे ते सगळे आपण इंग्लिशमधून बनवून काढतोय. आपल्याला मुलांना निप्रश्न आणि निरुत्तर करायचंय म्हणून आपण त्यांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवतो असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच हा लढा आहे. आणि बघू आता त्याच्यासाठी मला म्हणजे तुम्हा सगळ्यांना मला भेटायची किती उत्सुकता होती ते मला माहिती नाही, ती असणार. पण मला खूप असं वाटतं की जितकं कुठलं मला एक मंच मिळेल किंवा जागा मिळेल तिथून हे लोकांपर्यंत पोहोचावं. कारण आत्ता सुद्धा टक्का कमी आहे, पण जेव्हा 200 मुलं वाढतात शाळेमध्ये, पार्लेटरी लक्षातल्या मराठी शाळेमध्ये, आणि त्याच्यातली एक 25 तरी आई वडील येऊन भेटून सांगतात की तुमची एक क्लिप बघितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की मराठी शाळेमध्ये मुलांना पाठवायचं, तेव्हा असं वाटतं की चला का होईना, एक थेंब का होईना जरी बदल झाला तरी तो भाव. मॅडम खास करून जे दाक्षिणात्य चित्रपट असतात ना ते डब करून आपले ते बरेच पाहिले जातात, पण आपल्या मराठीतून तेवढ्या प्रमाणात बघितल्या जात नाही. काय कारण असेल याचं? ह्याच्यातलं एक कारण एक असं आहे ना की दक्षिणेमध्ये तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे ज्याला आपण विभूतीपूजन म्हणतो ना तसं त्यांच्या नटांच्या बद्दल खूप आहे. नटांची देवळं आपण नाही बांधत, त्या पद्धतीचं वातावरण आपल्याकडे नाही. तिथे खूप जास्त कॉन्झर्वेटिव्ह एकीकडे लोक आहेत आणि भाषेच्या बद्दल प्रचंड आग्रही आहेत आणि त्यांची अस्मिता फार स्ट्रॉंग आहे, आपली तशी नाही. जसं तिकडे तुम्ही गेला आणि हिंदीत बोलायला लागला तर ते तुम्हाला उत्तरच देत नाही. आयदर तुम्ही तमिळमध्ये बोला, कन्नडमध्ये बोला, मल्याळममध्ये बोला किंवा तुम्ही त्यातल्या त्यात इंग्लिशमध्ये, पण इंग्लिश ही 2 नंबरवरती आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे शाळांमध्ये सुद्धा, म्हणजे मी जेव्हा तमिळनाडूमध्ये गेले होते, माझा भाऊ पण IAS ऑफिसर आहे, तो आता चीफ सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचा, डॉक्टर नितीन करीना, माझ्या आई वडिलांचा मानसपुत्र. तर त्याची बॅचमेट एक आहे, तिला भेटायला मी गेले होते तमिळनाडूमध्ये. त्या सरकारी कार्यालयामध्ये एकाच्याही टीव्हीवरती दुसऱ्या भाषेतलं चॅनल लागत नाही. बातम्या ह्या फक्त तमिळमध्येच ऐकल्या जातात. ते म्हणतात आमच्याकडे द्विभाषा पद्धती आहे, तमिळ आणि इंग्लिश, पण 1 नंबरवरती ती तमिळ आहे. ते त्यांच्या संस्कृतीशी खूप जवळ आहे. आपल्याला आपली संस्कृती खूप आयदर मागास तरी वाटते किंवा फारच पूजनीय तरी वाटते. ती आपल्याला मानवी कधीच वाटत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांना ती वाटते, त्याच्यामुळे ते त्याची नाळ जोडून आहेत आणि ते त्यांना
खूप माहिती असल्यामुळे त्यांच्याकडे कॉन्टेंट खूप चांगला आहे. ते त्यांच्या लोककथा, त्यांच्या म्हणी, त्यांची गाणी, म्हणजे साधी ओवाळताना सुद्धा स्मितच्या आत्या वगैरे ज्या आहेत त्या दरवेळेला वेगळं गाणं म्हणतात काहीतरी, आणि त्याच्यामध्ये एक लोककथा असते. ती त्यांची नाळ इतकी जोडली गेलेली आहे ना, त्याच्यामुळे ते खूप सकस काहीतरी निर्माण करतात. आणि ॲट द सेम टाइम त्यांना माहिती की त्यांचं कॉन्टेंट आता चांगलं आहे, त्याच्यामुळे आता त्यांना काय वाढवायचं तर त्यांची टेक्नॉलॉजी, आणि त्याच्यासाठी ते खर्च करू इच्छितात. आपल्याकडे कसं माहिती ना, कमीत सगळं करूया, कमी तिथे आम्ही बजेट्स मिळणार तर ते एवढ्या ह्याच्यात करूया. पिक्चर करायचं तर त्याला तो अनुदान पात्र कसा होईल ते बघूया, याला कर सवलत कशी मिळेल, त्याला ते किती, ह्याच्यातच सगळी एनर्जी वाया जाते. आणि हे सगळं करण्यामध्ये परत ते चित्रपटांमध्ये राजकारण्यांचा सहभाग किती आहे, तेच प्रोड्युसर्स असतात, मग तेच खळखटाक करून तुम्हाला चित्रपटगृह मिळवून देणार असतात. त्याच्यामुळे त्यांची कास धरायलाच लागते, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. मोकळेपणाने निर्मिती होत नाही. आणि मग त्यांची जेव्हा ते तसे करतात ते आपण करून परत आपण आपल्याला शिव्या घालतो की ते बघा काय करतात नाही, आपण काय करत नाही, असं म्हणून परत आपण करत काहीच नाही. पण हळूहळू मला असं वाटतं की मला आत्मा पॅम्फलेट ज्या पद्धतीने सांगितली गेली, नरेशनची पद्धत बदलते, नरेटिव्ह बदलत नसतील तरी नरेशनची पद्धत बदलली जाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक वेगळ्या पद्धतीने चित्रपट यायला लागतील. तसं तुम्ही म्हणालात की तुम्ही म्हणजे प्रहारकडे एक मंच असं, तर तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे? म्हणजे तुम्हाला समजा आम्ही म्हणालो की प्रहारच्या तर्फे तुम्ही लिहा, अत्यंत आळशीबाई. म्हणजे तरुण भारतने शेवटी मला 3 वर्षांनी असं सांगितलं की अगं तू ना 12 लेख लिही आणि मग आम्हाला सांग की माझे तयार आहे, आणि मग आपण 3 महिने तुझा सदर करू. तर तरी मला शाळेबद्दल म्हणजे जे तुमची शाळेची चळवळ आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की माझ्यापेक्षा, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, मी ते सिनेमा आणि सिरियल मध्ये आले म्हणून माझा, आणि असे रुंद खांदे आणि इतकी उंची अशामुळे मी काय म्हणते त्याच्याकडे लोक बहुतेक बघतात. पण माझ्यापेक्षा जास्त फील्डमध्ये काम केलेले जे लोक आहेत माझ्याकडे, त्यांना जास्त चांगली जाण आहे सगळ्याची, कारण ते रोज हे काम करतात. मी अधूनमधून जाऊन हे काम करते, ते रोज हे काम करतात, आणि त्यांचं मला वाटतं त्यांची अभिव्यक्ती पण माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. तर अशांपैकी कोणाला तरी मी तुम्हाला नक्की जोडून देऊ शकेन. आणि प्रहारकडून माझी काय अपेक्षा आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा कधी आता मी कुठेही जाणार असेल तेव्हा मी फोन करून मी हक्काने सांगेन की हे आलं पाहिजे तुमच्या पेपरमध्ये. येतं येईलच. आम्ही आमच्या याच्यामध्ये आमची शाळा म्हणून एक रविवारी सदर लावतो. तर असं जर तुमच्या मनात असेल किंवा तुम्ही काहीतरी त्यात मांडू शकत असेल तरी आम्ही प्रकाशित करायला तयार. नक्की. मी याच्याबद्दल मी खरंच बोलते दीपक पवारांची वगैरे, कारण आत्ता आम्ही दरवर्षी मराठी भाषा प्रेमी पालक महासंघ असा एक स्थापलेला आहे, आणि मराठी अभ्यास केंद्र मला बऱ्याच जणांना माहिती असेल, तर मराठी अभ्यास केंद्रातर्फे आम्ही त्यांच्याकडे हे महासंमेलन घेतो, ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून निरनिराळ्या शाळा येतात. म्हणजे अगदी भुसावळ आणि बुलढाण्यातून पण लोक येतात, आणि ते जे काही प्रयोग नवीन करतायत शाळेत ते प्रयोग तिथे दाखवले जातात. आपण त्यांना हे देतो, दालनं देतो, आणि जे खरंच असं झालेलं आहे की ज्या ज्या भागामध्ये संमेलन घडतं तिकडचा त्या वर्षीचा मराठी मुलांचा टक्का शाळेत येण्याचा वाढतो, कारण पालकांच्या पण मनामध्ये भरपूर शंका असतात आणि त्या शंकांचं निरसन होतं. आणि मी परत हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहा की मराठी शाळांमध्ये पाठवणं म्हणजे इंग्रजीला विरोध असा अजिबात नाही, पण इंग्रजी माध्यमात शिकणं आणि इंग्रजी भाषा शिकणं या सर्वस्वी 2 वेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याचा आपण जरा नीट विचार करायला हवा. आणि जे ताणाच्या बद्दल जे मी म्हटलं की कॉलेजमध्ये जेव्हा मूल ते जातं तेव्हा 10 वर्षांमध्ये शिक्षण कसं घ्यायचं असतं ह्याची त्याची तयारी झालेली असते. एखादा विषय अवघड असेल तर तो कसा त्याला अप्रोच करायचं हे त्याला कळलेलं असतं. त्याच्यामुळे शरीराची, मनाची, मानसिक, भावनिक, शारीरिक सगळी तुमची तयारी झालेली असते, आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर ते आव्हान येतं. 2.5 वर्षाचं जेव्हा तुम्ही मूल शाळेमध्ये पाठवता तेव्हा त्याची ही कुठलीच तयारी नसते, आणि त्यावेळेला तुम्ही ते मूल त्या शाळेमध्ये पाठवता. फक्त ते घरी येऊन माझ्या मनावरती ताण आहे हे तुम्हाला सांगत नाही म्हणून आपण तो ताण नाहीच असं आपण समजतो. तर